या तारखेनंतर कांद्याचे बाजारभाव पुन्हा पार करणार 3,000 रुपयांचा टप्पा. राज्यात लाल कांद्याची आवक घटायला सुरुवात झाली. सध्या कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर कांद्याला सध्या 11 ते 15 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी सरासरी बाजारभाव ते 25 ते 25 रुपयाच्या दरम्यान टॉप क्वालिटीच्या कांद्याला त्या ठिकाणी बाजारभाव मिळतो. गेल्या 15 ते 20 दिवसापासून कांद्याला बाजारभाव हे घसरले जरी असले तरी जर का आपण रब्बीच्या कांद्याची लागवड जर पाहिली तर ती त्या ठिकाणी यावर्षी जास्त आहे आणि म्हणून रब्बी देखील त्या ठिकाणी उत्पादन वाढणार आहे. परंतु सध्या जो काय रब्बीचा कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये येत नाही. तर सध्या जो काय कांदा येतोय तो येतो त्या ठिकाणी लाल कांदा आणि या लाल कांद्याची आवकसुद्धा त्या ठिकाणी जास्त आहे. परंतु जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ही आवक देखील त्या ठिकाणी घटणार आहे आणि म्हणूनच फेब्रुवारी आणि मार्चमध्ये त्या ठिकाणी कांद्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि असं चित्र एकंदरीतच असताना ह्याच वेळेस नेमके कांद्याला पुन्हा एकदा 30 रुपयांचा बाजारभाव मिळेल का अशी शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली. नेमकी या संदर्भात महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार होता. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहून चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते कांद्याचं लागवड क्षेत्र, मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक यासोबतच मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून असतात. सध्या पुरवठा जास्त झाला आणि मागणी त्या ठिकाणी कमी झाली. त्यातच निर्यातसुद्धा त्या ठिकाणी संत गतीने आता सध्या सुरू आहे आणि म्हणूनच कांद्याला बाजारभाव हे आता घसरलेले आहे. सध्या जे काही कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, कळवण, चांदवड याशिवाय आळेफाटा, ओतूर, पुणे आणि मुंबईसारख्या बाजार समित्यांमध्ये सध्या सरासरी कांद्याला 11 ते 15 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळतोय. तर जो काय टॉपचा बाजार आहे तो 20 ते 22 रुपयापर्यंत त्या ठिकाणी सध्याला मिळतोय. एकंदरीत हे जे काही चित्र आहे हे आता लाल कांद्याची आवक त्या ठिकाणी जास्त झाली त्यामुळे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच सध्या जो काय नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील यांच्या निवडणुका त्या ठिकाणी तोंडावरती असल्यामुळं शहरामध्ये देखील जो काय ग्राहक वर्ग आहे त्या ग्राहक वर्गाला त्या ठिकाणी महागाईचा सामना न करावा लागल्यामुळे त्या ठिकाणी हे जे काय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे जे काय बाजारभाव आहे कांद्याचे ते त्या ठिकाणी जवळपास सरकारनं हे दाबलेले आहेत असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते. कारण की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी जो काय ग्राहक वर्ग असतो तो त्या ग्राहक वर्गाच्या रोषाला जर सामोरं जावं जर लागलं तर त्या ठिकाणी निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी बरीचशी समीकरणं त्या ठिकाणी तयार होत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे सध्याची जी काय निर्यातीची परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी अतिशय गंभीर आहे. सध्या निर्यात जी काय आहे ती त्या ठिकाणी चालू आहे, परंतु अतिशय संत गतीने चालू असल्यामुळं परकीय चलनसुद्धा त्या ठिकाणी बाजारामध्ये फार कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लाल कांद्याची जी काय आवक आहे तर लाल कांद्याची जी आवक मार्केटमध्ये सर्वाधिक होते त्यातच सोलापूर बाजार समिती ही 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी बंद असल्यामुळे इथं जी होणारी आवक आहे इथं होणारी आवक ही त्या ठिकाणी यावेळेस त्या ठिकाणी जास्त असेल आणि परिणामी यावेळेस देखील कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठा बदल त्या ठिकाणी होऊ शकतो असं एकंदरीत त्या ठिकाणी सांगण्यात येते. दुसरी गोष्ट म्हणजे जो काय उन्हाळा कांदा आहे तो उन्हाळा कांदा मार्केटमध्ये आता फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी आहे आणि उन्हाळा कांद्याची लागवड सध्या सुरू असल्यामुळं हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी काढायला एप्रिल ते मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी येईल आणि यामुळं त्या ठिकाणी जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी एप्रिल ते मे महिन्यामध्ये काढायला आल्याने जे काय फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी मार्चपर्यंत किंवा एप्रिलपर्यंत जे काय महिने आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याची टंचाई ही त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतं जसं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का कांदा मार्केटमध्ये जर येणार असेल तर रोजचे बाजारभाव पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय नफ्याचं आणि फायद्याचं ठरू शकतं.